नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. आपल्या महाराष्ट्राचे मोठे नेते, महाराष्ट्राचे आदर्श, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आणि वडिलांप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या गादीवर विराजमान होण्याची संधी मिळालेले अशोक चव्हाण यांची दयनीय अवस्था पाहून आम्हाला त्यांची कीव वाटली. परवा शपथविधीच्या वेळी हे अशोक चव्हाण हात जोडत उभे राहिले, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. मोदी यांची ज्यांच्यावर कप्पा मर्जी असते त्यांच्याकडे ढुंकूनही पाहायचे नाही, ही त्यांची स्टाईल आहे. या स्टाईलमुळे कितीतरी लोक होस्टाईल होतात, परंतु याची पर्वा मोदीजी कधीच करत नाही. अशोक चव्हाण यांना शहीदांच्या नावाने उभारलेल्या आदर्श सोसायटी प्रकरणी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपच्या अनेक नेत्यांनी या प्रकरणी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते, पण ज्यांचा काही थोडा बहुत उपयोग आहे अशा लोकांना पुन्हा आपल्यामध्ये सामावून घेण्याची जी परंपरा आहे ती त्यांच्या बाबतीतही पाहण्यात आली. हेमंत बिस्वा शर्मा पासून आपल्या महाराष्ट्रातील इतर अनेक नेत्यांप्रमाणे इकडे प्रवेश करून जे शुद्ध झाले त्यामध्ये अशोक चव्हाण यांचाही नंबर होता. गेल्यावेळी अशोक चव्हाण लोकसभेसाठी उभे होते, त्यावेळी ज्या चिखलीकरांनी अशोकरावांचा पराभव केला होता त्यांना निवडून आणण्यासाठी जबाबदारी अशोक चव्हाण यांच्याकडे होती. त्यासाठी या चव्हाण यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्याबरोबर राज्यसभा देण्यात आली. आपल्यावरील कलंक हा कलंक नसून कलंक शोभा आहे अशा आविर्भावात अशोक चव्हाण मोठ्या दिमाखाने भाजपवासी झाले होते. भाजपवासी झाले तरी जोपर्यंत त्यांची उपयोगिता सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना भाव मिळत नसतो. हा अनुभव आता आपले उपमुख्यमंत्री अजितदादांनाही आलाच आहे. हेमंत बिस्वा शर्मांसारख्या नशीबवान लोकांची गोष्ट वेगळी असते. हे लोक जाऊ तिथे खाऊ असे असतात आणि जो देईल खाऊ त्याचे गुण गाऊ अशी त्यांची वृत्ती असते. अशोक चव्हाण यांना काँग्रेसने सर्व काही दिले होते. शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या अत्यंत सचोटीने राजकारण करणाऱ्या पित्याचा वारसा त्यांना लाभला होता, पण या पुत्राला शंकररावांचे सुपुत्र होता आले नाही. जी कामगिरी त्यांना सोपवली होती ती पार न पाडल्यामुळे अशोक चव्हाण यांना वहाण समजून फेकून देण्यात आले. आधीच महाराष्ट्रात पानिपत झालेलेच आहे. आधी कुठे राजेशाही थाट होता आणि आता कुठे लाजिरवाणा पराभव पत्करावा लागलाय. एक उत्तर प्रदेश आणि दोन महाराष्ट्र म्हणजे या देशातील क्रमांक 1 आणि क्रमांक 2च्या राज्यांनी भारतीय जनता पक्षाची पार वाताहत केल्यामुळे मोदी साहेबांचा पारा चढला नसता तर नवलच. मोदी साहेब ज्या पद्धतीने वागले ते सहन करणे आणि तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे हेच अशोकरावांच्या हाती होते. महाराष्ट्रात एकेकाळी सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या या माजी काँग्रेस जनांची झालेली दुर्दशा आम्हाला बघवली नाही. आमच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला, कारण शंकरराव चव्हाण आमचे आदर्श होते. आता महाराष्ट्रात आघाडीवर असलेल्या तिन्ही पक्षांच्या खासदारांची बेरीज एकट्या भारतीय जनता पक्षाच्या असलेल्या खासदारा एवढीही नाही. त्यातच 3-4 महिन्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेचे रणांगण गाजणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर आपली पकड असली पाहिजे या भावनेने भाजपने शिवसेना तोडली, राष्ट्रवादी फोडली, तरीही जनतेने त्यांची साथ सोडली. हे उघड सत्य आहे. आता पुन्हा नव्या दमाने नवी उभारणी करायची आहे. महाराष्ट्राची सत्ता आपल्या हाती राखण्यासाठी जीवाचे रान करून ही लढाई जिंकण्याचा मोदी साहेबांचा मानस आहे. त्यातही अशोक चव्हाण यांचा फारसा उपयोग होणार नाही असे दिसून आल्यामुळे त्यांना आपल्या लोकप्रिय पंतप्रधानांनी जराही भाव दिला नाही. त्यांना भाव न दिल्यामुळे त्यांचा भाव पार रसा तळाला गेलाय हे आम्हाला दिसलंय. पण आपल्या मनातील भाव कसा पायदळी तुडवला गेला त्यामुळे हृदयाला पाझर फोडणारे दुःखाश्रू आम्ही थांबवू शकलो नाही. आता महाराष्ट्रात सर्वच पक्षात विजय मिळवण्यासाठी बेरीज वजाबाकी सुरू आहे. दर्जेचे राजकारण करताना अशोक चव्हाण पुन्हा आपली वजाबाकी तर करणार नाहीत ना, या आशंकेमुळे बहुधा अशोक चव्हाण यांना मोदी साहेबांनी तशी वागणूक दिली असेल. जाऊ द्या, अशोकरावांना जर हे पटत आहे तर आपण विनाकारण चोंबडेपणा करून कशाला दुखी व्हायचं. शंकरराव स्वर्गातून म्हणत असतील, बाळ अशोका गेल्या घरी तू सुखी राहा. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत राहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर. नमस्कार.